खरं म्हणजे इतक्या लहान मुलांचं असं निधन होणं यापेक्षा अधिक आक्रोश आणि दुःख दुसरं कुठलंच असू शकत नाही। ती जी विहीर आहे त्याला अतिशय छोटा कठडा होता आणि ती कुठेतरी मध्यभागी अशा प्रकारे ती विहीर होती आणि त्यामुळे ही घटना घडल्याचं प्रथमदर्शनी त्या ठिकाणी लक्षात येत आहे। पहिल्यांदा तर या संपूर्ण कुटुंबांच्या प्रति मी संवेदना व्यक्त करतो। आपण त्या कुटुंबांना मदत देखील घोषित केलेली आहे, पण त्यासोबत आपण एक अशा पद्धतीनं देखील सूचना दिलेल्या आहेत की रस्त्याच्या मध्ये अशा प्रकारच्या विहिरी ज्या आहेत किंवा असं कुठे जिथे रहदारी आहे अशा ठिकाणी तर तात्काळ त्याचं एक प्रकारे ऑडिट करून आणि त्याला त्याची तिथे आवश्यकता आहे का किंवा त्याला काय उपाययोजना करता येतील। कारण इथे असं लक्षात आलं की भिंत होती पण ती छोटी होती, ती कदाचित मोठी असती तर एखाद वेळेस ते वाचू देखील शकले असते। त्यामुळे तात्काळ या संदर्भातली कारवाई करण्याचे आदेश देखील आपण दिले आहेत। पण ही घटना प्रचंड सर्वांना वेदना देणारी अशा प्रकारची घटना देवेंद्र हिंदी में जानना चाहेंगे नाशिकला बारामतीमध्ये पाठिंबा देण्याची मागणी केलेली आहे। मला असं वाटतं की सर्वच पक्षांनी सुनेत्राताईंना पाठिंबा दिला पाहिजे। माझी अशी सर्वांना विनंती असेल की ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली तर महाराष्ट्राला साजेशी अशा पद्धतीनं ही परिस्थिती होईल। यापूर्वीही अनेक वेळा महाराष्ट्राने बिनविरोध पोटनिवडणुका केलेल्या आहेत। मला आठवतं की ज्यावेळेस आर आबांचं दुःखद निधन झालं होतं त्याही वेळेस आपण जी काही पोटनिवडणूक आहे ती त्या ठिकाणी भाजपने आम्ही ठरवलं होतं की आम्ही लढणार नाही आणि आपण ती बिनविरोध केली होती। मला असं वाटतं सगळ्या पक्षांनी मन मोठं करून बिनविरोध निवडणूक केली पाहिजे। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।